गुरु विवेकी भला हे पुस्तक मी माझे गुरु किमो फडके यांच्यावर लिहिलेलं आहे. 50-60 वर्षापूर्वी भारतामध्ये मानसोपचार किंवा मानसिक आरोग्य याबाबत फारशी जागृती नव्हती आणि अशा काळामध्ये विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र म्हणजे RBT याचा आपण प्रसार करायचा हे सरांनी जीवित ध्येय ठरवलेलं होतं. असे सर जे आहेत तर त्यांचा मला 20 वर्षांचा निकटचा सहवास लाभला आणि ह्या काळामध्ये आमचा गुरु आणि शिष्य या नात्याचा जो प्रवास झाला आहे तो मी या पुस्तकात रेखाटला आहे. आपल्या साहित्य कृतीला पुरस्कार मिळाल्यानंतर प्रत्येक लेखकाला कवीला आनंद होतो, तो तर आहेच. पण त्याशिवाय मला दुसरा महत्त्वाचा अधिकचा आनंद असा आहे की या सगळ्या पुरस्काराच्या यादीत लोकमत समूहाने बालसाहित्याला पुरस्कार दिला याचा मला जास्त आनंद झाला. त्याचं कारण आजच्या काळामध्ये आपली जी बाल आहेत किंवा मुलं आहेत ती अकाली प्रौढ झालेली आहेत आणि जे प्रौढ आहेत ते जास्त कोरडे होत चाललेले आहेत. अशा काळामध्ये चांगल्या बालसाहित्याची गरज आहे असं मला मुद्दाम सांगावं वाटतं. लोकमतने माझ्या डहाणी या कादंबरीला महत्त्वाचा पुरस्कार दिला, यामुळे मला फारच आनंद झाला आहे. आणि तसेच आमची पिढी ज्यावेळेस लिहित होती त्यावेळेस मला वाटतं आमच्या वाचनामध्ये विश्वास पाटील यांची झाडं झडती ही वास्तववादी कादंबरी आमच्या वाचनात आली. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही 10वी-12वीला गेलो त्यानंतर आपल्या नेमाडे सरांचे टीका स्वयंवर असतील किंवा इतर वास्तववादी कादंबऱ्या आमच्या वाचनात आल्या आणि त्यामुळेच आमच्या पिढीला जो मराठी कादंबरीमधला इतर रंजनवादी कादंबऱ्या सोडून आम्ही वास्तववादाची कास धरली. लोकमत साहित्य पुरस्काराबद्दल सर्वप्रथम लोकमतची टीम आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली असलेली निवड समिती यांचे मी आभार मानतो. चित्रपट प्रवाहांचा इतिहास हा प्रोजेक्ट माझ्या अनेक वर्ष डोक्यात होता आणि त्या दृष्टीने मी विचार करत होतो, पण त्याच्यात काही वाचलं जायचं, मध्ये काही लिहिलं जायचं, फिल्म्स पाहिल्या जायच्या. पण असं एक सलग 125 वर्षांच्या सिनेमाच्या इतिहासाबद्दल एक अभ्यास पूर्ण लिहायचा असेल तर त्याच्यासाठी एक बैठक मारून 1-2-2.5 वर्ष बसणं हे आवश्यक होतं. गेल्या 10 वर्षापूर्वी मी ज्या पहिल्या कथा लिहिल्या त्यानंतर ह्या कथा कुठेच छापून येणार नाहीत आणि त्या खूप बोल्ड आहेत म्हणून त्या आमच्या मासिकातच येणार नाही आणि कुठल्याच मासिकात जाऊ शकणार नाही असं पहिलं म्हणजे प्रोत्साहन मला मिळालंच नाही पहिल्या सुरुवातीच्या 4 वर्षात. आणि त्यानंतर लिहिण्याची इच्छा मरायच्या अवस्थेत जात असताना कविता महाजन यांनी ह्या कथा येणं किती महत्वाचं आहे हे मला बिंबवून दिलं होतं. तर मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की भूमिका घेऊन काम करणारा माणूस त्याची भूमिका बरोबर आहे की चुकीची आहे ही गोष्ट आता दुय्यम ठरलेली आहे. भूमिका घेऊन काम करणारा माणूस आणि समष्टीसाठी काम करणारा माणूस ह्यात जी फारकत होत चाललेली आहे ती फारकत फार गंभीर आहे आणि ही जर तरी आपण मुजवली नाही, समष्टीसाठी काम करणारा माणूस आणि भूमिका घेऊन काम करणारा माणूस, तर पुढच्या काळामध्ये जो सांस्कृतिक व्यवहार आहे त्या सांस्कृतिक व्यवहाराला पुसून टाकण्यासाठी आपण सुद्धा हातभार लावला आहे. लक्षणीय पुस्तक म्हणून पंडित जितेंद्र अभिषेकी कला आणि जीवन प्रवास या पुस्तकाला पुरस्कार मिळतोय. आमचं बोलणं झालं, फोन खाली ठेवला आणि मनात आलं की अभिषेकी हे नाव लक्षवेधी आहेच. अभिषेकी म्हटल्यानंतर त्यांची संगीताची एक परंपरा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जसं आमटे म्हटल्यानंतर मनामध्ये एक आदरभाव निर्माण होतच असतो, त्याकरता प्रयत्न करावे लागत नाहीत. या पुरस्काराबद्दल संपूर्ण लोकमत परिवार समितीचे सर्व या निवड समितीचे सर्व सभासद या सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते. लोकमतचे तर मी विशेष आभार याहीसाठी मानते की अगदी 17व्या-18व्या वर्षापासून मी लोकमतशी जुळले आहे. नागपूरला मय दळवींच्या सोबत आम्ही चळवळ सुरू केली. आम्ही अगदी पिटुकले होतो
पण तेव्हापासनं बाबांसोबत राहण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. त्यांच्याकडून मी खूप शिकले. माझा पहिला लेख सुद्धा सामाजिक विषयावरचा हा लोकमतमध्येच प्रकाशित झाला आणि असा हा तो प्रवास लोकमतशी जुळलेला. सूर्यगिरणारी मी बद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे की एखादी स्त्री ही किती सोसू शकते. आता मला 5-6 जण भेटले आणि ते मला म्हणाले, ओ किती सोसलं, कसं सोसलं. तर एखादी स्त्री किती सोसू शकते आणि त्यातून बाहेर पडून ती काय होऊ शकते. कसं आहे, साहित्य पुरस्कार असताना साहित्याच्या मंचावरती आपल्याला उभं राहायला मिळतंय, हाच सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. कारण आत्ताचा माझा अनुभव असा आहे की मी साहित्य संमेलनाला उपस्थित राहिले होते आणि जेव्हा मी साहित्य संमेलनाला गेले तेव्हा खूप लोकांनी बरोबर फोटो काढले, पण ते फोटो काढताना मला विचारलं, तुम्ही काय करता इथे? त्याच्यामुळे नट्या साहित्य संमेलनात काय करतात असं लोकांना वाटतं. तर त्यावेळेला साहित्य पुरस्कार जिथे दिले जात आहेत तिथे मला उभं राहता येतंय. हा खूप मोठा पुरस्कार आहे. आणि मी घडले ती औरंगाबादच्या मुशीत आणि औरंगाबादच्या कुशीत. विवेकवादी त्यांचा जो विचार आहे त्याचं पोर्ट्रेट करायचं होतं मला. आणि आजकाल विवेकवादी विचाराची फार गरज आहे, सगळ्यांनी वाचावं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की नंद्या खऱ्यांचं विवेकवादी विचाराचं एक व्यक्तिचित्र या पुस्तकावर असावं असं मला वाटलं होतं. त्याच्यामुळे प्रचंड वेळ खाल्ला या पुस्तकाने. चित्रकार एक काहीतरी वाकडी रेग मारतो, एक काहीतरी चौकोनच काढतो, एक काहीतरी तिरकस काहीतरी अक्षर काढतो. या सगळ्याचं एक महत्त्व आहे, एका टिंबाचं महत्त्व या सगळ्या लोकांनी जाणलं. आणि तुमच्या समोर मला ठेवताना आनंद वाटतो फार मोठा. आणि खरोखर आभार मानतो सगळ्यांचे. माझे खूप खूप धन्यवाद. आणि हा पुरस्कार पपायरस ज्यांनी हा पुस्तक काढलेलं आहे त्यांच्यासाठी आहे. अतिशय सुंदर पुस्तक काढलेलं आहे. भूषण, श्रीपाद आणि ऋषिकेश तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. लोकमत समूह आणि निवड समिती यांचा मी मनापासून आभारी आहे. दुसरं असं की भाषांतराचा जो व्यवहार असतो तो व्यवहार फिल्टरसारखा असतो. जागतिक साहित्यामधलं चांगलं साहित्य आपल्या भाषेमध्ये यावं लागतं आणि भाषांतर करणाऱ्यावर, ते प्रकाशित करणाऱ्यावर ती जबाबदारी असते. तर अशा प्रकारचं एक चांगलं पुस्तक, जागतिक साहित्यामधलं एक महत्त्वाचं पुस्तक मी भाषांतरित केलं आहे आणि त्याला पुरस्कार दिल्यामुळे ते अधिकाधिक लोकांपर्यंत जाईल असं मला वाटतं. कादंबरी लिहिण्याच्या भानगडीमध्ये मी तसा योगायोगाने किंवा अपघातानंच पडलो. प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना जो काही वेगवेगळ्या कारणांनी अस्वस्थपणा जाणवत होता, तो अस्वस्थपणा मला नॉन फिक्शनमधून व्यक्त करणं शक्य नव्हतं. आणि त्यामुळं मला फिक्शनची आणि कादंबरीची वाट धरावीशी वाटली. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपण एका प्रदीर्घ आणि शक्तिशाली अशा परंपरेचा भाग होऊन लिहितो जेव्हा आपण फिक्शन किंवा कादंबरी लिहितो, आणि त्यातून आपल्याला मोठी ताकद आणि ऊर्जा मिळते. हुकूमत जेव्हा सुरू झालं तो अत्यंत आनंदाचा आमचा क्षण होता. कारण त्यावेळी संबंध मराठवाड्यात आणि एकूण महाराष्ट्रातच अतिशय जातीवादी असे एक वृत्तपत्रांची एक परंपरा होती. आपल्याकडे ती अतिशय जिवंत अशी परंपरा आहे आणि ती लोकमतनी मोडून टाकली. लोकमत समूहातर्फे देण्यात आलेला हा साहित्य पुरस्कार माझ्या सकवा या कविता संग्रहाला मिळाला आहे, त्याचा निश्चितच आनंद आहे. त्यासाठी मी लोकमत समूहाचे आभार मानतो. लोकमतचे संपादक, कर्मचारी वर्ग आणि पुस्तक निवड समितीतील सर्व सदस्य यांचेही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. प्रथम लोकमत समूहाचं मी आभार मानते. 50 वर्षापूर्वी मी मोठ्यांसाठी कारभार लिहिला आणि आज तिसऱ्या पिढीने आमच्या मुलांना नव्या पद्धतीने कारभार सांगा म्हणून आग्रह धरला. म्हणून 2019 पासून मी जवळजवळ 3 वेळेला हा कारभार पुन्हा लिहिला आणि जो 4थ्या वेळेला प्रकाशक दिलीप माजगावकर यांना आवडला आणि त्यांनी हे किमयागार काढलं. ह्या माझ्या यशात अतिशय सुंदर चित्र काढणारी माधुरी पुरंदरे जिने हिला या पुस्तकाला साथ दिली. हे पुस्तक अधिक ललित आणि
जिवंत केलं, तर तिच्या या यशात, या पुस्तकाच्या यशात तिचाही सहभाग मोठा आहे. या पुस्तकाचा वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक या प्रकारामध्ये गौरव करण्यात आला आहे. तर काय वैशिष्ट्यपूर्ण आहे, तर हे पुस्तक आपल्याला आपल्या स्वतःच्या वर्तनाविषयी अनेक वैज्ञानिक सत्य सांगतो. म्हणजे आपल्या भावना कुठनं आल्या, आपल्यावर कुठले कुठले प्रभाव आहेत, आपण असं काय वागतो, समोरचा असं का वागतात, समूह कसे का वागतात, जे अशी अनेक वेगवेगळ्या विविधांगी वैज्ञानाच्या विविध शाखांमधनं आलेली उत्तरं या पुस्तकात आहेत. आणि ते त्याचा अभ्यास करत असताना माझ्या स्वतःमध्येही खूप बदल होत होते असं मला कळत होतं. त्यामुळे त्याचा उपयोग इतरांनाही होईल अशा भावनेतनं हे पुस्तक लिहिलं गेलं आहे. त्रिकोणी साहस हे पुस्तक मी लिहित असलेल्या एका मोठ्या फॅन्टसी सिरीजचे पहिले पुस्तक आहे. पहिल्याच पुस्तकाला पुरस्कार मिळाल्याने एक लेखिका म्हणून माझी जबाबदारी वृद्धिंगत झाली आहे असे मला वाटते आणि यापुढील पुस्तकेही दर्जेदार लिहिण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. पाश्चात्य देशातील लेखक ज्या आत्मविश्वासाने कल्पनेच्या उत्तुंग भराऱ्या घेतात, अद्भुत रसाचा ओतप्रोत वापर करून साहित्य निर्मिती करतात, तशाच प्रकारची साहित्य निर्मिती करण्याची क्षमता आपल्या भारतीय लेखकांमध्ये, आपल्या अभिजात मराठी लेखकांमध्ये निश्चितपणे आहे असे मला वाटते. लोकमत साहित्य पुरस्कार देऊन माझा आणि माझ्या कवितेचा गौरव केल्याबद्दल मी लोकमत वृत्त समूह, पुरस्कार निवड समिती, लोकमतचे समूह संपादक माननीय विजयजी बाविस्कर सर आणि कवितेवर प्रेम करणाऱ्या तुम्हा साऱ्यांचा मनापासून आभारी आहे. जय हिंद, जय भारत. माझ्या निर्वाणीचा शब्द या काव्यसंग्रहाची 2022 मधील सर्वोत्तम काव्यसंग्रह म्हणून लोकमत साहित्य पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल लोकमत परिवाराचे व निवड समितीतील सर्व मान्यवर सदस्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कादंबरीकार म्हणून माझी ओळख असली तरी मी मुळात हाडाचा कवी आहे. कवितेसारखा तरल, सूक्ष्म, जटिल आणि व्यामिश्र प्रकार हाताळण्याची थोडीफार कुवत, क्षमता आपल्यात आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. लोकमत समूहाचे यासाठी खूप आभार मानून मला म्हणजे ती गोष्ट छोटी नाही करायची, मला नेहमी कृतज्ञ राहायला आवडेल लोकमत समूहाचे यासाठी. पुस्तक जे आहे ते आजच्या काळामध्ये जे लव जिहाद सारखं एक फॉल्स ट्रूथ पसरवण्याचं, त्या पद्धतीच्या नॅरेटिव्हला खूप जास्त खोल रुजवण्याचा प्रयत्न होतोय. तिथं धर्मरेषा ओलांडून ज्या आंतरधर्मीय विवाहितांनी लग्न केलं त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये खूप शंका असतात. तर त्यांचं सहजीवन काय आहे आणि ते कशा पद्धतीने जगतायत, त्यांचं प्रेम म्हणजे काय, प्रेमाची भाषा बोलणारं हे पुस्तक आहे. आणि अशा आजच्या या काळामध्ये प्रेमाला पुरस्कार करणारा हा पुरस्कार वाटते मला, पुरस्कृत करणारा. तर त्या दोन्ही गोष्टींसाठी मी खूप आभारी आहे. सर्वप्रथम लोकमत सारख्या प्रतिष्ठित माध्यम समूहाने हा पुरस्कार दिलेला आहे. तोही एका वेगळ्या प्रक्रियेने निवड करून दिलेला आहे, याचा आनंद आहे. आणि याच्याबद्दल मी लोकमतचे आणि निवड समितीच्या सदस्यांचे मनापासून आभार मानतो. हे जे पुस्तक आहे अवघी भूमी जगदीशाची, त्याच्यात विनोबांनी आणि सर्वोदयाच्या लोकांनी गेल्या शतकात 25 वर्ष जे आंदोलन चालवलं, भूदान ग्रामदान आंदोलन, त्याचा इतिहास आहे. प्रत्येक पुस्तक पुरस्कारानंतर जे आतापर्यंत मिळाले, एक भावना असते की आपल्यावरची जबाबदारी वाढली आहे. कारण आपण जे लिहितो आहोत ते जबाबदारीनं आणि गंभीरपणे लिहिणं, हे मला वाटतं प्रत्येक लेखकाला तसं वाटत असतं. त्यामुळे ह्या कादंबरीच्या यशानंतर सुद्धा ह्याच्यानंतर पुढे जे काही, मी यश म्हणणार नाही त्याला पूर्णपणे, पण जे काही लिहून होईल ते सकस किंवा ह्याहूनही चांगलं व्हावं असं मी स्वतःच त्याची काळजी घेईन. लोकमत समूहाचे आणि निवड समितीमधल्या मान्यवरांचे आभार. निवड समितीमधली मोठी नावं, इथे जमलेली मोठी मोठी मंडळी, त्यांच्या पंक्तीत बसण्याची संधी मिळणं हा अतिशय हंबलिंग असा अनुभव आहे. वास्तविक पुस्तक लिहिण्यासाठी मला वेगळं काही करायला लागलं नाही. 75 दिवस डोंगरात भटकत असताना विलक्षण अनुभव आले. लिहिताना फक्त ते अनुभव किंवा मनात निर्माण झालेल्या भावना, मनात आलेले विचार हे मी फक्त जसेच्या तसे कागदावरती मांडले. वाचकांना ते भावतायत याचा अर्थातच आनंद आहे. 25 वर्ष मी हिंदीतून उत्कृष्ट साहित्य कृती निवडून त्या मराठीत आणतोय. हा
माझ्यावर या 2 भाषांचं जे न मिटणारं ऋण आहे त्यातून अंशतः उतराई होण्याचा माझा प्रयत्न असतो. लोकमतने याला जी दाद दिली त्याबद्दल मी लोकमत आणि त्यांच्या पुरस्कार समितीचे सर्व सदस्य यांचा अतिशय आभारी आहे. आणि हा पुरस्कार मी माझी नातवंड तनिहा आणि विन्सेंट यांना अर्पण. मला हे बक्षीस मिळालं म्हणून लगेच मी दुसरं पुस्तक लिहायला घेईल असं नाही. मी मुळात रंगकर्मी आहे आणि मी काम करणारा माणूस आहे. पण माझगावकर नेहमी म्हणतात राजहंसचे की जे जे गंभीरपणे काही 2-3 दशकं काम करत असतील माणसं, सामाजिक क्षेत्रातले असतील, चित्रकलेच्या क्षेत्रातले असतील, कशाच्याही कला प्रकाराशी संबंधित असतील, तर त्यांनी त्या प्रक्रियेचं लिखाण करावं. म्हणजे आपलीच फक्त अवस्था नाही तर भोवताल आहे. म्हणून हे मांडताना सुद्धा मी फक्त माझी संस्था, माझी नाटकं असं त्याच्यामध्ये नाही आहे, तर गेल्या 40 वर्षात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात काय काय भोवताली घडत होतं याचाही आढावा घेतलेला आहे. हा पुरस्कार मला एक सुखद आश्चर्य आहे, कारण मी जन्माच्या करी मी पहिलं पुस्तक लिहिलं ते सुद्धा राजहंस प्रकाशनच्या श्री दिलीप माझगावकर यांनी पाठपुरावा केला. तेव्हा मी राजहंस प्रकाशन म्हणजे राजहंस परिवार म्हटलं पाहिजे, त्यांचा ऋणी आहे. आणि लोकमतनी हे शास्त्रीय संगीतात काही करू पाहणाऱ्या एका कलाकाराची घालमेल टिपणाऱ्या ह्या पुस्तकाला एका लक्षणीय या श्रेणीमध्ये हा पुरस्कार दिला, याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. धन्यवाद देतो. लोकमत समूहाचे मी आधी कृतज्ञता व्यक्त करतो. इथंपर्यंत येण्याचा हा जो प्रवास आहे अडथळ्याचा होता, त्याचबरोबर हेटाळणीचा, तिरस्काराचाही होता. ज्या घटकाला आपण तिरस्कृत नजरेने पाहतो, जिथून जाताना आपण नाकाला रुमाल लावतो, त्या स्त्रियांना, त्या घटकाला लोकमतने इथं स्थान दिलं. आणि मी सातत्याने ही भूमिका मांडतो की यांच्याकडे आपण किमान माणूस म्हणून सन्मानाने पाहिलं पाहिजे आणि त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. काश्मीरनामा या पुस्तकाविषयी सांगायचं तर काश्मीरनामा हे पुस्तक जेव्हा आपली कोविडची हे साथ सुरू होत होती त्यावेळेस ते आलं होतं आणि त्यावेळेस पहिल्याच महिन्यात त्याच्या 2 आवृत्त्या निघाल्या. तेव्हा माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली की बुवा हे पुस्तक नेमकं काय आहे. कारण आपण वर्तमानपत्रातून किंवा टी व्हीवरून ज्या काश्मीरविषयीच्या चर्चा ऐकतो त्या फारच वरवरच्या अशा असतात किंवा एकांगी असतात आणि काश्मीरबद्दल आपल्याला काहीच माहीत नसतं तर त्या पद्धतीचं. म्हणून मग मला असं वाटलं की आपण हा अनुवाद केला तर 1500 वर्षापूर्वीचा इतिहास, 1500 वर्षाचा इतिहास या पुस्तकात आलेला आहे. तर त्यानिमित्तानं काश्मीरबद्दलची सगळी माहिती आपल्याला होईल. चित्रकलेमध्ये बक्षिसं घेताना काही विशेष वाटत नाही, पण इथं हा लोकमत परिवाराने दिलेला आनंद देऊन गेला. रफ स्केचेसच्या विषयी बोलण्याचं थोडक्यात 2-3 शब्दात बोलतो. मंगल वैभवने माझ्याबद्दल फार छान लिहिलेलं आहे कुठे फेसबुकवर, कारण हा माझा प्रांत नाही. कारण मी व्हिज्युअल आर्टमध्ये आहे आणि त्या व्हिज्युअल आर्टमध्ये आणि लिखाणामध्ये 2 टोकाचे अंतर आहे. परंतु होतं काय की पेंटिंग करत असताना इतकी वर्ष पेंटिंग करत असताना जे विचार येतात ते पेंटिंगमध्ये येत नाही, कारण व्हिज्युअल आर्ट ही संपूर्ण वेगळी गोष्ट आहे, वेगळा फॉर्म आहे. हा माझा साहित्यातला पहिलाच पुरस्कार आहे, त्यामुळे मी थोडासा भारावून गेलो. तेव्हा काय बोलायचं ते तसं कळत नाही. पण एक गोष्ट नक्की की तुमच्या सर्व विचारवंत प्रतिभावान माणसांच्या सहवासामध्ये मी हा पुरस्कार स्वीकारतोय. आज ते आलेले नाही आहेत, पण सिनेविद अरुण कोपकर यांचे जे प्राक सिनेमा हे पुस्तक आपल्या लोकमत समूहाने सिलेक्ट करून एक त्याला चांगलं अवॉर्ड दिलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. मला एक विशेष इथे नमूद करावंसं वाटतं सर की इथे आता बऱ्याच मान्यवरांना म्हणजे समकालीन असतील किंवा ज्येष्ठ असतील यांना त्यांच्या साहित्य निर्मितीसाठी पुरस्कार दिले गेलेले आहेत. पण मला हे विशेष वाटलं की ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचण्याची
जी पुस्तक निर्मितीची प्रक्रिया आहे त्यामध्ये जे मुखपृष्ठाचं स्थान असतं ते ॲक्च्युली महत्त्वाचं आहे. कारण आधी हे मुखपृष्ठ पाहिलं जातं आणि मग त्यातला आशय पाहिला जातो. म्हणजे एखादा दर्शक एखाद्या प्रदर्शनात जर गेला तर तो आधी ते मुखपृष्ठ पाहतो आणि त्यात जर त्याला काही इंटरेस्टिंग वाटलं, कॅचिंग वाटलं, तर मग तो ती पानं चढत असतो. म्हणजे रादर तो आशय महत्त्वाचा असतोच, पण मुखपृष्ठकारावर ती एक महत्त्वाची जबाबदारी असते की तो आशय अतिशय ताकदीनं किंवा समर्थपणे त्या मुखपृष्ठात यावा. एक होती माया हे माझं पहिलं पुस्तक आणि त्या पहिल्या पुस्तकाला मिळालेला हा पहिला पुरस्कार, त्यामुळे त्याचा विशेष आनंद आहे. थँक्यू लोकमत. सगळीकडेच पत्रकारितेची अवनती होत असताना आपण पाहतो आणि त्या पार्श्वभूमीवर एक वृत्तपत्र समूह निखळ साहित्यासाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करतो, ही खूप मोठी आशादायक गोष्ट आहे. त्यामुळे आपले मनापासून आभार. निवड समितीचे सुद्धा खूप खूप आभार. धर्म ही बाब आज फारच संवेदनशील झाली आहे आणि संगीत त्याच्यावरचा एक उतार आहे, अँटीडोट म्हणतो तसं आहे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की धर्म समजून घ्यायचा असेल तर धर्माचं संगीत समजून घ्यायला हवं, संगीत समजून घ्यायचं असेल तर त्याची संस्कृती समजायला हवी आणि संस्कृती आणि संगीत हे अविभिन्न आहेत. आणि त्या अनुषंगाने हा सगळा प्रपंच मी भारतीय धर्मसंगीताचा मांडला आणि पुन्हा पुन्हा मला असं वाटतं की संगीताच्या मार्फत आपण आपल्या संस्कृतीच्या मुळापर्यंत पोहोचू शकतो. मुख्यतः इंग्रजीतून वैद्यकीय पुस्तकांचं प्रकाशन झालं. खरं म्हणजे माझ्या वडिलांनी त्यावेळेला अजाणता हे स्वदेशीचं एक मोठं काम केलं. म्हणजे तोपर्यंत जी सगळी मेडिकल पुस्तकं इंग्लंडहून येत असत तर त्याला पर्याय म्हणून मराठी नव्हे परंतु इंग्रजीतनं हिंदी आपल्या इंडियन म्हणजे भारतीय पुस्तकं सुरुवात केली आणि ती अजूनही परंपरा बरेच वर्ष चालू आहे. जेव्हा प्रस्थापिताच्या विरोधात जाणारं लिखाण होत असतं आणि विशेषतः ही कादंबरी ही विशेष प्रायोगिक आहे असं मला स्वतःलाच वाटतं. कारण अनेक लोक या कादंबरीला कादंबरी म्हणणारच नाही अशी मला भीती वाटत होती. त्याला कादंबरी म्हणून आत्ताच्या सामाजिक परिस्थितीमध्ये जवळजवळ मुक्त विचारांना दिलेली दाद आहे असं मला वाटतं. म्हणून मी हा पुरस्कार स्वीकारला आणि त्याबद्दल मी परत एकदा लोकमत आणि समितीचे आभार मानतो. धन्यवाद.